नमस्कार. वाचन व्रताच्या आजच्या भागात मी तपन मडकीकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात मी तुमच्या समोर जे एक पुस्तक घेऊन आलोय, फार गोड आणि सुंदर पुस्तक आहे आणि ते पुस्तक आहे समकालीन प्रकाशन प्रकाशित डॉक्टर प्रकाश आमटे लिखित रानमित्र. डॉक्टर प्रकाश आमटे वेगळी ओळख करून देण्याची काही गरज नाहीये. त्यांचा हेमल कसा इथला लोकबिरादरी प्रकल्प आणि तिथेच त्यांनी स्थापन केलेला वन्यजीवांसाठीचा अनाथ आश्रम, ज्याला ते गोकुळ असं म्हणतात, आपल्या सर्वांना परिचित आहे, प्रसिद्ध आहे. आणि त्यावरच आधारित त्यांनी एक पुस्तक हे लिहिलेलं आहे. फार गोड पुस्तक आहे. ते म्हणतात माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याच्या अद्भुत गोष्टी. इंटरेस्टिंग आहे. मी जेव्हा पुस्तक चाळलं आणि त्यातले फोटोज बघितले, मला राहवलं नाही. म्हटलं वाचन व्रताच्या भागात हे पुस्तक वाचायला हवं, यातला एक तरी लेख वाचायला हवा. आणि म्हणूनच मी यातला आज एक लेख निवडलाय. त्याचं नाव आहे दोस्ती जंगलच्या राजाशी. वाचायला सुरुवात करतो. नागपूरला महाराज बाग नावाचं एक प्राणी संग्रहालय, खूप जुनं. या प्राणी संग्रहालयाचे संचालक एकदा हेमलकशाला भेट द्यायला आले होते, खास आमचे प्राणी बघण्यासाठी. आमचं अनाथालय पाहून एक प्राणी संग्रहालयाचा हा ज्येष्ठ संचालकही चकित झाला. खरं तर त्या वेळेपर्यंत आम्ही प्राण्यांना मोकळं सोडणं थांबवलं होतं आणि त्यांना पिंजऱ्यात ठेवू लागलो होतो. प्राण्यांना फक्त त्यांचं नैसर्गिक खाद्यच देण्याची चैन आम्हालाही परवडत नव्हती. त्यामुळे काही प्रमाणात नैसर्गिक खाद्य आणि त्याच्या जोडीला आमचे प्रयोग असं संमिश्र खाणं आम्ही या प्राण्यांना द्यायचो. तरीही एक जात सगळे प्राणी निरोगी आणि तब्येत राखून होते. शिवाय एरवी प्राणी संग्रहालयात प्राण्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा कुढत चालल्याचा भावही इथे नव्हता. मी किंवा विलास पिंजऱ्यात गेलो की ते प्राणी आनंदाने आमच्या जवळ यायचे, आम्हाला प्रेमाने चाटायचे. जंगली प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवलं की ते त्रासिक, चिडचिडे बनतात, असा बऱ्याच प्राणी संग्रहालयांचा अनुभव असतो. त्यामुळे त्यांची काळजी घेणाऱ्या कामगारांना, अधिकाऱ्यांना या प्राण्यांसोबत अतिशय सावधगिरीने व्यवहार करावा लागतो. आमच्याकडे आलेल्या अधिकाऱ्यांचाही अनुभव कदाचित असाच असावा. पण आमच्या इथे प्राण्यांशी व्यवहार करण्याचा कोरडेपणा नव्हताच. होतं ते फक्त नातं. त्याच्या प्राण्यांवर झालेला परिणाम कदाचित या अनुभवी संचालकांना अचूक ओळखता आला असावा. आमच्यासोबत अनाथालयात फेरफटका मारल्यावर त्या संचालकांनाही आमच्या कामाबद्दल वेगळं काही सांगण्याची गरजच नव्हती. प्राण्यांचं आमच्यासोबत तयार झालेलं नातं पाहून ते खूपच प्रभावित झाले. त्यांनी आम्हाला विचारलं, आमच्या प्राणी संग्रहालयात 17 सिंह आहेत. त्यातल्या एका सिंहिण्याला लवकरच पिल्लं होणार आहेत. त्यातलं एखादं पिल्लू तुम्हाला दिलं तर तुम्ही सांभाळाल? आमची अवस्था काय सांगावी. आम्ही म्हटलं, नेकी और पूछपूछ. तोपर्यंत आमच्या प्रकल्पावर बऱ्याच प्रकारचे प्राणी गोळा झाले होते, पण त्यात सिंह मात्र नव्हता. कसा असणार? आमच्या हेमलकशाच्या जंगलात सिंह नसतातच मुळी. पण बिबट्याचा अनुभव घेतल्यामुळे जंगली प्राणी काय प्रकरण असतं याची जाणीव आम्हाला झाली होती. त्यातून सिंह म्हणजे जंगलचा खराखुरा राजाच. त्यांच्याशी दोस्ती करायला मिळणं, त्याचा राजेशाही थाट अनुभवता येणं हे आमच्या दृष्टीने भाग्यच असणार होतं. मी आणि विलास त्यांच्या प्रस्तावाने हुरळूनच गेलो. पण यात एक अडचण होती. हे महाराज बाग प्राणी संग्रहालय अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मालकीचं होतं, म्हणजे एका प्रकारे शासनाच्याच मालकीचं. त्यामुळे त्यांची परवानगी मिळणं आवश्यक होतं. त्या संचालकांनी आम्हाला तशी परवानगी मागणारं पत्र शासनाकडे पाठवण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे आम्ही पत्रही दिलं. दरम्यान प्राणी संग्रहालयाच्या संचालक मंडळाने ठराव करून सिंहाचं पिल्लू आम्हाला द्यायचं नक्कीही केलं. आता आम्ही शासनाच्या परवानगीची वाटच पाहत होतो. ती आली की जाऊन पिल्लू घ्यायचं आणि परत यायचं असं ठरवत होतं, पण परवानगी काही मिळत नव्हती. असे बरेच दिवस गेले. शेवटी महाराज बाग प्राणी संग्रहालयाकडून पत्र आलं की तुम्हाला जर ते पिल्लू हवं असेल तर आत्ताच न्या, कारण पिल्लं आता 6 महिन्याची झाली आहेत. जितके जास्त दिवस जातील तितकं ते पिल्लू नव्या परिसरात रुळणं कठीण होऊन बसेल. सिंहाचं पिल्लू तर आम्हाला हवंच होतं. आमच्या पत्राला अजूनही उत्तर नव्हतं. पण सरकारने हो म्हटलं नसलं तरी नाही देखील म्हटलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांची हरकत नाही असं मानून हा सिंहाचा छावा आपण घेऊन येऊया असं आम्ही ठरवून टाकलं आणि लगोलग जीप काढून नागपूरला येऊन धडकलो. सोबत पिंजरा होताच.
तेव्हा महाराज बागेत सिंहिणी सोबत 3 पिल्लं होती. त्यातला एक नर छावा घ्यायचा असं आम्ही पक्क केलं. 6 महिने एका जागी रुळल्याने तो छावा प्रतिकार करेल अशी आम्हाला शंका होती. तो घाबरलेला होता, अस्वस्थ होता, पण पिंजरात ठेवताना त्याने विरोध मात्र केला नाही. नागपूरवरनं येताना आनंदवनात गेलो, बाबांना छावा दाखवला आणि रात्री हेमलकशाला पोहोचलो. आमच्या प्रकल्पावरचा हा पहिलाच सिंह. मी आणि विलास तर खूपच आनंदात होतो, पण काळजीही तेवढीच होती. सिंहाला सांभाळण्याचा अनुभव आम्हाला नव्हता हे एक कारण, आणि हा सिंह नुकताच जन्मलेला बच्चा राहिला नव्हता हे दुसरं. कोणत्याही प्राण्यांची पिल्लं लहान असली की ती चटकन रुळतात. त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींनाच ती आई मानू लागतात. पण पिल्लू मोठं झालं की मात्र त्याच्या सवयी पक्क्या होत जातात. त्याला समज येते. माणसाच्या भाषेत सांगायचं तर शिंग फुटतात. मग ते प्रतिकार करायला लागतं, निषेधही नोंदवायला लागतं. त्यात सिंहाच्या या छाव्याला तर आई आणि आपल्या भावंडाची सवय झालेली होती. आता इथे नव्या वातावरणात आसपास एकही सिंह नसताना त्याला एकटं वाटणं साहजिक होतं. त्याला पिंजऱ्यात एकटं ठेवलं असतं तर तो आणखीनच बावचळला असता. म्हणून त्याला आमच्या घरातल्या एकाच खोलीत ठेवायचं असं ठरलं. आजूबाजूला सतत कोणाचा तरी वावर असला की त्याला एकटं वाटणार नाही आणि सहवासाने तो आमच्यासोबत रुळेल असा आमचा अंदाज होता. आजवर अनेक जंगली प्राण्यांच्या बाबतीत तो खराही ठरला. अनेक प्राणी आमच्या घरात वावरून मगच पिंजऱ्यात रवाना झाले होते. प्राण्यांसाठी ही युक्ती हमखास लागू पडणारी असली तरी प्रकल्पाला भेट देणाऱ्या येणाऱ्यांसाठी तो मात्र धक्का होता. आपण ज्या खोलीत बसलोय तिच्याच एका कोपऱ्यात बिबट्या किंवा अस्वल पौडलंय हे त्यांच्यासाठी भीतीदायक दृश्य असायचं. साहजिकच आहे म्हणा, पण मंदा किंवा प्रकल्पावरील इतर मंडळींचा मात्र त्याला आक्षेप कधीच नव्हता. त्यांनी प्राण्यांसाठी मुद्दामून काही केलं नसलं तरी घरात प्राण्यांचा वावर चालवून घेणं ही देखील मोठी बाब होती. नाहीतर हे प्राणी आज राहतात तितक्या सहजपणे आमच्या प्रकल्पावर वावरू शकले नसते किंवा त्यांच्याशी आमचं मैत्रही जुळलं नसतं. पण घरात ठेवूनही या सिंहाने रुळाला आमच्या अंदाजापेक्षा बराच जास्त वेळ घेतला. सुरुवातीला तर आम्ही खोलीत आलो की तो घाबरून तिथेच विधी करायचा. त्याचा वास इतका उग्र आणि असाही असायचा की तो घरभर पसरायचा. त्यामुळे खोली सारखी स्वच्छ करायची, त्याच्यावर राख आणून पसरायची असा उद्योग सुरू झाला. किमान एवढी स्वच्छता झाली नाही तर घरात श्वास घेणंही मुश्किल होऊन जायचं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला खाण्यासाठी मांसाचे बारीक तुकडे दिले तर त्याला तोंडही लावायचा नाही. एका कोपऱ्यात जाऊन बसायचा. तो घाबरला होता, बुजला होता, उघड होतं. अर्थात बुजून तो आमच्यापासून लांब जात होता हे नशीबच. त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता तर आमची पंचायतच होती. पण तो खात पीत नसल्यामुळे आम्ही चांगलेच काळजीत पडलो. आमचे आनंदी प्राणी पाहून संचालकांनी हा छावा आमच्याकडे सोपवला होता. त्यामुळे दुहेरी जबाबदारी होती. शेवटी आम्ही एक शेवटची युक्ती करून बघायचं ठरवलं. कुठलाही प्राणी 2 पायाच्या प्राण्यांऐवजी 4 पायांच्या प्राण्यांबरोबर जास्त पटकन रुळतो असा आमचा अनुभव. सिंहाच्या या छाव्याला घेऊन येताना आनंदवनातून आम्ही तिथल्या एका कुत्रीला झालेलं एक छोटं मादी पिल्लू सोबत आणलं होतं. ग्रेट डेन आणि डॉबरमॅनचं क्रॉस ब्रीड असं डॉबर डेन काहीतरी होतं. म्हटलं आपल्या सोबतच हेमलकशात दाखल झालेल्या कुत्रीशी हा छावा मैत्री करतो का हे बघावं. आजवरच्या अनुभवाने तो कुत्र्याला इजा करणार नाही याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे चालढकल न करता एक दिवशी तिला तिच्या खोलीत ठेवलं आणि थोडा वेळ त्याचं निरीक्षण करत राहिलो. आश्चर्य म्हणजे आम्हाला पाहून एका कोपऱ्यात लपणाऱ्या त्या छावाने त्या पिलाला मात्र सहज स्वीकारलं. एवढंच नव्हे तर त्या दिवसभरात दोघांची मैत्रीही झाली. आपला बुजरेपण बाजूला ठेवून हे महाशय तिच्यासोबत खेळायला लागले. आम्ही खोलीत गेलो की मात्र तो त्या कुत्रीच्या मागे लपायचा. ती केवढी, तो केवढा. आम्हाला हसू यायचं आणि बरंही वाटायचं. आज कुत्रीशी मैत्री झाली त्या अर्थी उद्या तो आम्हालाही जवळ करेल अशी आशा त्यामुळे निर्माण झाली. मग त्याच्याजवळ जाण्यासाठी आम्ही नाना युक्त्या करायचो. कुत्रीच्या शेजारी बसून तिच्या पाठीवरून हात फिरवायचो, तिच्या अंगावरून कंगवा फिरवायचो, हळूच तो कंगवा त्याच्याही अंगावरून फिरवायचो. तो तिला चिकटूनच बसलेला असायचा. त्यालाही ते आवडत असावं. किमान त्याने विरोध तरी केला नाही.
कुत्र्याच्या शेजारी बसून का होईना तो आता आम्हाला सहन करू लागला होता आणि आम्ही दिलेलं मांस नीट खाऊ लागला होता. हळूहळू कुत्रीच्या मागून तो घराबाहेरही पडायला लागला. बागेत तिच्यासोबत खेळायला लागला. तिच्यासोबत तो एकदम मोकळा ढाकळा वागायचा. ती घरात आली की तिच्या मागून घरात येऊन बसायचा. नंतर आम्ही आणखी एक युक्ती केली. या कुत्रीला घेऊन आम्ही नदीवर जायला सुरुवात केली. तोही आपसूक तिच्या मागून नदीपर्यंत येऊ लागला. तो आमच्याशी फारसा खेळायचा नाही, पण तो आम्हाला ओळखू लागला हे नक्की. आम्हीही त्याला आमच्यात मिसळण्यासाठी फारसा जोर केला नाही की त्याला साखळीही बांधली नाही. मोकळ्या हवेत फिरल्याने आणि खाणं पिणं व्यवस्थित सुरू झाल्याने त्याची तब्येत सुधारत गेली. एकूण गाडी रुळावर येण्याची चिन्ह दिसू लागली. पण नेमकी तेव्हाच त्याची ही जीवाभावाची मैत्रीण आजारी पडली आणि गेली. आता आमच्या पुढे पुन्हा एकदा असा प्रश्न उभा राहिला. तिच्याशिवाय आता तो कसा राहील, आमच्याशी कसा वागेल याचा अंदाज आम्हाला येत नव्हता. त्याच्याशिवाय तिला नदीवर फिरायला घेऊन जाणं अवघडच होतं, कारण तसा तो आता लहान राहिला नव्हता. त्याने आमचं ऐकलं नसतं तर त्याला आवरणंही आम्हाला चांगलंच कठीण गेलं असतं. त्यामुळे त्याचं फिरणंही थांबलं. त्याला कुत्रीची उणीव भासत असणार हे नक्की. पण तो आता एकटाही बागेत फिरायचा, आमच्याशी खेळायचा. अजूनही तो आमच्या घरातच राहत होता. तसा त्याचा त्रास असा काही नव्हता, त्यामुळे आम्ही त्याला अजून पिंजरात ठेवलेलं नव्हतं. शिवाय पिंजरात एकटं राहणं त्याला आवडेल की नाही याबद्दलही आम्हाला शंका होतीच. त्यामुळे आहे ती व्यवस्था ठीक आहे असंही आम्ही म्हणत होतो. पण एकदा हा छावा एकटाच बागेत खेळत गेला. खेळता खेळता दबा धरून त्याने शाळेतल्या एका छोट्या मुलाच्या अंगावर उडी मारली. कोणीतरी वेळीच त्या मुलाला बाजूला खेचलं, त्यामुळे त्याला दुखापत झाली नाही. पण आम्ही मात्र या घटनेमुळे एक धडा शिकलो. खरं तर दबा धरून अंगावर उडी मारणं ही वाघ सिंहांची सवयच. त्यांच्या दृष्टीने तो खेळाचाच एक भाग असतो. या छाव्याचा हेतूही मुलाला घाबरवणं किंवा त्याला इजा पोचवण्याचा नसणारच. पण प्रकल्पावर शाळेची मुलं कायमच फिरत असत. त्यांना भीती वाटू नये आणि चुकूनही कोणाला इजा होऊ नये यासाठी तरी आता या छाव्याला पिंजऱ्यात ठेवणं भाग होतं. शक्यतो कोणत्याही प्राण्याला पिंजऱ्यात एकटं ठेवायचं नाही असा आमचा कटाक्ष असायचा. आणि हा छावा तर आता कुठे आमच्याशी मोकळेपणाने वागू लागला होता. त्याला पिंजऱ्यात ठेवलं आणि पुन्हा एकांडा झाला तर काय करायचं हा प्रश्न आमच्या समोर होता. पण सिंहाला दुसऱ्या कोण्या प्राण्याच्या पिंजऱ्यात ठेवणार तरी कसं? मग याही वेळी आम्ही अजून एक नवीन प्रयोग करून पाहायचं ठरवलं आणि असं ठरलं की सिंहाला राजा बिबट्याच्या पिंजऱ्यात ठेवायचं. खरं तर राजा तेव्हाही एकटा नव्हताच. तो नेगली बरोबर राहत होता आणि त्यानं नुकतीच 2 पिलंही झाली होती. म्हणजे बिबट्याचं एक सुखी कुटुंबच या पिंजऱ्यात नांदत होतं. हे कुटुंब आपल्या जातीबाहेरच्या एका नव्या प्राण्याला स्वीकारेल की नाही याची आम्हाला कल्पना नव्हती. जंगलात काय घडतं याची माहितीही नव्हती. पण एक होतं, आमच्या प्राण्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या वागण्याचा आम्हाला अंदाज होता. राजा आणि नेगली दोघंही स्वभावाने मवाळ आणि प्रेमळ, त्यामुळे ते या छाव्याला स्वीकारतील असंही एकीकडे वाटत होतं. अखेर एके दिवशी राजाच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि सिंहाच्या या छाव्याला आम्ही सोडलं. हा छावा तेव्हा वर्षाच्या आतबाहेर असेल, पण अंगाने चांगला वाढल्याने तो राजा बिबट्याच्या बरोबरीचा दिसत होता. अर्थात राजा वयाने मोठा होता आणि त्याच्या चेहऱ्यावरही ते प्रौढपण दिसत होतं. त्याला पाहिल्यावर या छाव्याला बहुतेक ही आपली आई असावी असं वाटलं असणार, कारण तो राजाकडे अतिशय प्रेमाने बघत होता. राजाही खरं तर प्रेमळ, पण त्या दिवशी त्याच्या मनात काय चालू होतं कोणास ठाऊक, त्याने एकदम या छाव्याच्या अंगावर उडीच मारली. तोपर्यंत राजाकडे प्रेमाने बघणाऱ्या छाव्याने जो काही आवाज काढला की बास. राजाने असा आवाज पूर्वी कधीही ऐकलेला नव्हता. त्याने घाबरून अक्षरशः 8-10 फूट मागे उडी मारली आणि सपशेल माघार घेतली. त्याच्या लक्षात आलं की हे समोर दिसतंय ते प्रकरण काहीतरी वेगळं आहे. आम्हीही पूर्वी फक्त बिबट्याचीच डरकाळी ऐकली होती. ती ऐकून भीतीही वाटते, पण ही सिंहाची, जंगलच्या राजाची गर्जना होती. मग भले तो छोटा बच्चा का असेना. हा आवाज भलताच जोरदार आणि त्याच्या राजेपणाला शोभणारा होता. त्यानंतर आम्ही सिंहाला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. पण या अशा सलामीनंतरही त्या दोघांमध्ये मैत्री होऊ शकते अशी आशा मला आणि विलासला होतीच.
आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करून बघायचं ठरवलं. सिंहाला पुन्हा राजाच्या पिंजऱ्यात सोडलं. यावेळी मात्र राजाने मागच्या वेळेसारखी गडबड केली नाही. उलट दोघेही बराच काळ एकमेकांचा अंदाज घेत राहिले. अंदाज घेताना हे प्राणी एकमेकांच्या मागे फिरतात तसे हे दोघेही काही वेळी फिरत होते. त्यांच्या मनात काय चाललं असेल हे सांगणं अवघड आहे. पण आपण एकमेकांची मैत्री करणंच चांगलं असा निर्णय कदाचित त्यांनी घेतला असावा. कारण थोड्या वेळाने हे फिरणं थांबवून दोघेही सैलावले आणि शांत बसले. दोघांनी एकमेकांचं अस्तित्व स्वीकारल्याची ती खूण होती. एकीकडे आम्हाला बिबट्या आणि सिंहाची मैत्री होईल असं आतून वाटत होतंच, पण तरीही ते प्रत्यक्ष घडताना पाहून तितकंच आश्चर्यही वाटत होतं. पण खरं आश्चर्य तर पुढेच होतं. थोड्याच दिवसात या दोघांची अशी काही मैत्री झाली की त्यांचं एकत्र धावणं, खोड्या काढणं, खेळणं असं सगळं सुरू झालं. जणू ते बऱ्याच दिवसांपासून एकत्रच राहतायत असं कोणाही तिराहिताला वाटलं असतं. बरं, फक्त राजानेच नव्हे तर नेगलीनेही या नव्या पाहुण्याशी जमवून घेतलं. तशी ती फार आक्रमक नव्हतीच. हळूहळू या तिघांचीही गाढ मैत्री झाली. अनेकदा ते एकमेकांना चाटत राहायचे. हे म्हणजे प्रेमाचंच लक्षण. प्राणी जसं स्वतःचं अंग स्वच्छ करण्यासाठी चाटतात तसंच ते आपल्या पिल्लांचं किंवा आपल्या जोडीदारांचंही अंग प्रेमाने चाटतात. इथे तेच चालू होतं. पुढे या तिघांचं त्रिकूट एवढं जमलं की नेगली मीटिंगसाठीही सिंहाकडे जाऊ लागली. तेव्हा राजा चुपचाप बसून असायचा. ती राजाकडे जायची तेव्हा सिंह शांत असायचा. वास्तविक मीटिंगच्या या वेळेस प्राणी किती आक्रमक होतात, पण इथे काही वेगळंच घडत होतं. कोणाची कधी निवड करायची ह्याचं स्वातंत्र्य नेगलीला होतं आणि या दोघांनी ते विनाशर्त मान्य केलं होतं. सिंह आणि बिबट्याला एकत्र ठेवून बघावं असं आम्हाला का वाटलं आणि कशाच्या बळावर आम्ही ते धाडस केलं हे नेमकं नाही सांगता येणार, पण पूर्वग्रह बाजूला ठेवून प्राण्यांशी जोडलेल्या विश्वासातून हे बळ मिळालं असावं असं मला वाटतं. तर आता या सिंहाच्या छाव्याची काळजी मिटली. आमच्या प्रकल्पात आणि नेगली राजाच्या कुटुंबात तो आनंदी होता याची खात्री आम्हाला पटली. सिंहाचं आणि नेगलीचं मीटिंग सुरू असलं तरी सिंह अजूनही वयात आलेला नव्हता. त्यामुळे मीटिंग होऊनही नेगलीला दिवस राहिले नाहीत. पूर्वी वाघ सिंहाचं क्रॉसब्रीड करायचे. त्यांच्या संततीला लायगर किंवा टायगॉन म्हणायचे. अर्थात अशा प्राण्यांपासून पुढची पिढी मात्र तयार व्हायची नाही. त्यामुळे नंतर अर्थात त्यावर बंदी घालण्यात आली. गाढव आणि घोड्याचं क्रॉसब्रीड असलेलं खेचर मात्र अजूनही लष्करात वापरलं जातं. विशेषतः उंचावर सामान वाहून न्यायला त्याचा उपयोग होतो. वाघ सिंहाच्या क्रॉसब्रीडला मात्र बंदी आहे. अर्थात सुरुवातीच्या काळात आम्हाला हे माहिती नव्हतं, पण बंदी आहे असं कळल्यावर मात्र आमची काळजी वाढली आणि आम्ही काळजी घ्यायचं ठरवलं. एकतर अजूनही शासनाकडून या सिंहासाठी आम्हाला मान्यता मिळालेली नव्हती. ती एक टांगती तलवार डोक्यावर होतीच. त्यातून नेगली आणि या छाव्याला पिल्ल झाली असती तर प्रॉब्लेम. तशी आधी राजाची नसबंदी केलेली होती, कारण त्याला आणि नेगलीला 4 पिल्ल झालेली होती. अजून किती होऊ देणार? त्यातली सगळी पिल्ल आम्हाला सांभाळणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही कोणाकोणाला ती पिल्ल द्यायचो, पण त्या पिल्लांचा सांभाळ नीट होईल ना याची काळजी मात्र सतत लागून राहायची. कायद्याचा भंग होऊ नये म्हणून मग नेगली आणि सिंहाला संतती प्रतिबंधक गोळ्या सुरू केल्या. त्या गोळ्या आपल्याकडे मिळत नसत म्हणून त्या इंग्लंडमधून मागवल्या. त्यामुळे एक प्रश्न मिटला. मीटिंग झालं नसलं तरी त्यांना पिल्लं झाली नाहीत. नेगलीचं सिंहाकडे मात्र जाणं चालू राहिलं. पुढे हा सिंह मृत्यू पावल्यानंतर प्रकल्पावर दुसरा सिंह आला नाही. त्यामुळे प्रकल्पावरचा हा एकमेव सिंह. त्याचा अचानक झालेला लाभ, त्याचं प्रकल्पावर न रुळणं, कुत्री बरोबरची मैत्री, राजा नेगलीच्या कुटुंबाचा भाग होऊन जाणं, नेगलीशी मीटिंग हे सगळंच वेगळं होतं. आजही मी विचार करतो तेव्हा नेगलीवरून सिंहात आणि राजात भांडणं कशी नाही झाली आणि ते गुण्यागोविंदाने कसे राहिले याचं मला आश्चर्य वाटत राहतं. आपण माणसं बुद्धिमान असतो, आपल्यात विचार करण्याची क्षमता असते, तरीही आपल्यावर एखादा मालकी हक्क गाजवायला किती आवडतं. मग ह्या प्राण्यात समजूतदारपणा आला कुठून? आपण माणसं ओळखायला चुकतो तसं प्राण्यांनाही ओळखायला आपण चुकतो. आम्हाला सिंहाचा हा एकच अनुभव मिळाला, पण तो लक्षात राहण्यासारखा होता. सिंह हा मुळात एकदम रॉयल प्राणी. इतर प्राण्यांच्या तुलनेत भारदस्त आणि जास्त प्रेमळ आहे. त्यामुळे कदाचित राजे रजवाडे किंवा प्राण्यांचा शौक असलेले श्रीमंत लोक सिंह पाळणं जास्त पसंत करायचे.
सिंह हा तसा निवांत प्राणी. त्याला खाऊ पिऊ घातलं की झालं. जंगलातही सिंहाची मादीच शिकार करते. तिने कष्ट करून आणलेल्या शिकारीवर नर आयता ताव मारतो. आमच्याकडच्या सिंहामध्ये हे सगळे गुण दिसले. सिंहाचा सांभाळ कसा करायचा याची आम्हाला आधी कल्पना नव्हती. तरीही सिंहासाठी मी कधीही काठी वापरली नाही. यात धोका होताच, पण प्राण्यांवर विश्वास असल्यामुळे तो धोका मी नेहमीच पत्करत आलोय. पूर्ण विश्वासाने आणि मोकळ्या मनाने त्यांच्यामध्ये वावरल्यानेच बहुतेक त्यांनाही माझ्या विश्वासाने स्वीकार केला असावा. अगदी प्राण्यांचं मीटिंग सुरू असतानाही मी बाजूला उभा राहिलेलो आहे. खरं तर त्यावेळेस ते कोणालाही आजूबाजूला फिरकू देत नसत, पण मला त्यांनी कधीच कुठली इजा केली नाही. प्राण्यांनी आमच्यावर टाकलेल्या या विश्वासामुळे जो आनंद आम्हाला मिळाला तो शब्दांमध्ये सांगताच येणार नाही. तो अनुभवायलाच हवा. अर्थात काही लोकांना प्राण्यांचा वेगळा अनुभव आलाही असेल. लांबचा कशाला, आमच्या ह्याच सिंहाच्या वडिलांनी महाराज बागेत साफसफाई करणाऱ्या एका कामगारावर हल्ला करून त्याला ठार मारलं होतं. म्हणजे झालं असं की हा कामगार पिंजरा स्वच्छ करण्यासाठी गेला तेव्हा त्याने सिंहाला मागच्या पिंजऱ्यात बंद केलं, पण त्या पिंजऱ्याचं कुलूप लावायचं राहिलं. दार नीट बंद नाही म्हटल्यावर हा सिंह एकाच झेपेत बाहेर आला आणि त्या कामगाराचा खांदा आणि मान पंजात पकडून तो पिंजऱ्यात फेऱ्या मारायला लागला. कामगाराचा आरडाओरडा ऐकून लोक जमले. पण माणसाची वृत्ती कशी असते ते बघा. त्यांनी त्या माणसाला सोडवण्याऐवजी आधी बाहेरचं दार बंद केलं आणि त्याला कुलूप लावलं. म्हणजे तो सिंह आपल्याला हे करणार नाही याची आधी काळजी घेतली गेली आणि मग सिंहाने त्याला सोडावं यासाठी बांबूने डोसणं, सिंहाच्या अंगावर पाणी ओतणं असे प्रयत्न सुरू केले. शेवटी सिंहाने त्याला कंटाळून सोडून दिलं. त्यानंतर रुग्णवाहिका मागवण्यात आली, पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच अतिरक्तस्रावाने त्या माणसाचा मृत्यू झाला. आता हा अनुभव आणि आमच्याकडचा अनुभव संपूर्ण वेगळा. याच सिंहाचा मुलगा आमच्याकडे किती प्रेमाने वाढला, कोणालाही त्रास न देता आनंदाने जगला. हे दोन्ही अनुभव खरे आहेत. मी विचार करतो की असं का घडलं असेल. त्याचं एक उत्तर असू शकतं की प्राणी संग्रहालयात बऱ्याचदा VVIP येतात. त्यांना प्राणी अगदी जवळून बघण्यात रस असतो, विशेषतः वाघ आणि सिंह. पण प्राण्यांना बऱ्याचदा एकांतात राहायला आवडतं. पाहुणे आले म्हटल्यानंतर तिथले कर्मचारी या प्राण्यांना हुसकून काठीने ढोसून मागच्या खोलीतून पुढे यायला भाग पाडतात. त्याने कधी कधी त्यांच्या विश्रांतीत बाधा येते. कदाचित या सिंहाच्या अशा कारणाने त्या कर्मचाऱ्यावर राग असेल. अर्थात हा फक्त अंदाज झाला, पण कुठलाही प्राणी कारणाशिवाय हल्ला कधीच करत नाही हा आमचा अनुभव आहे. एक मात्र नक्की की जी माणसं प्राण्यांशी प्रेमाने वागतात त्यांच्याशी प्राण्यांचं वागणं वेगळं असतं आणि जी माणसं कर्तव्य म्हणून किंवा आकस ठेवून असतात त्यांच्याशी प्राण्यांचं वागणं वेगळं असतं. आमच्याकडे मी आणि विलासखेरीज इतरही काही कर्मचाऱ्यांशी प्राण्यांचं खूप चांगलं जुळतं, कारण ही माणसं त्यांच्याशी प्रेमानेच वागतात. एवढंच असावं. खरं तर माणूस हे काही प्राण्यांचं खाद्य नाही. 2 पायांचा कपडे घालणारा माणूस हा त्यांच्या दृष्टीने कोणीतरी विचित्र किंवा परग्रहावरचा प्राणी आहे. त्यांच्या ताकदीचा अंदाज नसल्याने घाबरणं ही प्राण्यांची पहिली रिॲक्शन असते. स्वसंरक्षणासाठी प्राणी क्वचित कधीतरी माणसावर हल्ला करतात आणि त्याला मारतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे हे तर अगदीच सोपं आहे. हरणांना मारायचं तर त्यांच्या मागे खूप धावावं लागतं. डुकराला मारायचं तर त्याच्या शिंगांचा सुळ्यांचा सामना करावा लागतो. माणूस खूपच सोपा आहे. त्याला दात नाहीत, नख नाहीत, म्हणजे आमच्यासारखे नाहीत. त्याला पळताही येत नाही. आणि हे लक्षात आल्यावर प्राणी आपली शिकार सोडून फक्त माणसांची शिकार करत सुटले आहेत असं कधी कोणी ऐकलंय? त्यांचं आपल्याशी वागणं हे आपल्या वागण्याचा प्रतिसाद असतं. किमान मी तरी असंच समजतो. आमच्या सिंहाच्या अनुभवावरून हे सिद्ध होतं. या सिंहाच्या वडिलांनी माणूस मारल्याचं ऐकूनही आम्हाला ह्याची भीती वाटली नाही. इतर प्राण्यांशी वागलो तसेच आम्हीही त्यांच्याशी वागलो आणि त्यांनीही कधीच या विश्वासाला धक्का लावला नाही. फार अप्रतिम पुस्तक आहे आणि नेगली राजा आणि या सिंहासोबत फोटोही आहे. अजून एक मी फोटो दाखवतो जायच्या आधी. हे फोटोज बघून आणि हे लेख वाचून असं वाटतं की आपणही त्या लोकबिरादरी प्रकल्पामध्ये असलेल्या गोकुळ
अनाथाश्रमात गेलोय आणि ही सगळी चित्र डोळ्यासमोर उभी राहतात. फार अप्रतिम पुस्तक आहे. तुम्ही कोणी जर वाचलं नसेल तर हे नक्की वाचा. समकालीन प्रकाशनतर्फे त्यांचं अजून एक पुस्तक प्रकाशवटा या नावाने प्रकाशित केलेले आहे, तेही जरूर वाचा. आपण भेटू पुढच्या भागात नवीन पुस्तकासह, नवीन लेखासह. तोपर्यंत नमस्कार.